पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। 50 फूट डीपी रोड लगत, 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 72 18 74 31 31 आणि 72 18 17 12 21। नांदेड जिल्ह्यात एक मोठी घटना उघडकीस आली असून नातेवाईकांमधील विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एका 22 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। बिलोली तालुक्यातील मौजे थडीसावळी गावात 3 मार्च रोजी सकाळी ही घटना घडली। दुर्गेशसिंह ठाकूर असं मैताचं नाव असून विशेष बाब म्हणजे आरोपींनी हत्येपूर्वी दुर्गेशसिंह याला राहत्या घरातून उचलून थडीसावळी येथे आणले। त्यानंतर महिलेला आणि दुर्गेशसिंहला मारहाण केल्याची माहिती आहे। या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी महिलेच्या पतीसह 7 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय। मयत दुर्गेशसिंह ठाकूर हा बिलोली तालुक्यातील मुतण्याळ येथील रहिवासी असून तो इलेक्ट्रिशियनचं काम करत होता। त्याचा थडीसावळी येथील जवळच्याच नातलगातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते। याची माहिती महिलेच्या कुटुंबाला मिळाली। त्यानंतर महिलेचा पती पद्मसिंह ठाकूर याच्यासह वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक 3 मार्च रोजी सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मयताच्या घरी पोहोचले। त्याला जबरदस्तीने उचलून आणून थडीसावळी येथे आणले। आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस असं म्हणत आरोपींनी दुर्गेशसिंह आणि त्या महिलेला केबलच्या वायरीने मारहाण केली। दुर्गेशसिंह याच्या गुप्तांगावर लाथा मारण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली। त्यानंतर त्याच्या उलट्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी पद्मसिंह गंगासिंह ठाकूर, राजूसिंह गंगासिंह ठाकूर तसेच गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर सर्व राहणार थडीसावळी तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर सर्व राहणार निर्मल तेलंगणा यांना अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला। या सर्व आरोपींना न्यायालयाने 7 मार्च शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।